श्री गुरुचरित्र अध्याय 18 अमरापूर द्विजदैन्य हरण नाम श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री सद्गुरुभ्यो नमः। गुरुजी, ही पहाट खूप सुंदर आहे. मला तुमची शिकवण ऐकायची आहे. आमधारक म्हणे, हे सिद्धमुनी, कृपया करून श्री सद्गुरूंच्या लीला विस्ताराने सांगा. अमरापूर येथे घडलेली द्विजाच्या दारिद्र्य निवारणाची कथा ऐकण्याची मला अतिशय इच्छा आहे. शांत रहा आणि तुझे मन एकाग्र कर, म्हणजे तुला सत्य दिसेल. हे नामधारका, लक्षपूर्वक ऐक. श्री नृसिंह सरस्वती सद्गुरूंनी अनेक भक्तांचे दुःख दूर केले. त्यापैकी अमरापूर येथील एका ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करण्याची ही अद्भुत कथा आहे. अमरापूर नावाच्या गावात एक अत्यंत गरीब ब्राह्मण राहत होता. तो वेदाध्ययन करणारा, धर्मनिष्ठ आणि सदाचारी होता, परंतु त्याच्या घरात अत्यंत दारिद्र्य होते. त्याच्याकडे एकच लहानशी शेतजमीन होती, ज्यात घेवड्याची वेल लावलेली होती. त्याचंच वेलीवर त्याचा संपूर्ण संसार चालत होता. तो ब्राह्मण आणि त्याची पत्नी रोज त्या वेलीवरील शेंगा तोडून खातं आणि त्यावरच उदरनिर्वाह करतं. तरीही ते दोघेही अत्यंत समाधानी आणि देव व सद्गुरूंच्या भजनात मग्न असत. एके दिवशी सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती स्वामी त्या गावात आले. भिक्षेसाठी ते त्या ब्राह्मणाच्या घरी गेले. ब्राह्मणाने अत्यंत नम्रतेने त्यांचे स्वागत केले. श्री सद्गुरूंना बसण्यास आसन दिले. त्याने श्री सद्गुरूंचे यथासांग पाद्यपूजा केली. त्यांना साष्टांग नमस्कार केला. घरात काहीच नसल्यामुळे त्या ब्राह्मण स्त्रीने घेवड्याच्या वेलीवरील शेंगा तोडून प्रेमाने घेवड्याची भाजी केलो दिली. रात जमिनीवर श्री सद्गुरूंसाठी आसन मांडले व त्यांना जेवायला वाढले. शुभ लाभो. श्री सद्गुरूंनी त्या अल्प भिक्षेतही भक्तिभाव पाहून अत्यंत प्रसन्नता मानली. दीर्घायुष्य व्हा, सुखी रहा, परमेश्वर तुमचे कल्याण करो. अंगणातील घेवड्याची बहरलेली वेल श्री सद्गुरूंनी पाहिली व ती घेवड्याची वेल जमिनीपासून तोडली. हे पाहून ब्राह्मण थोडा चकित झाला, कारण तीच वेल त्याच्या जीवनाचा आधार होती. परंतु त्याला सद्गुरूंवर पूर्ण विश्वास होता. त्याने कोणताही विचार न करता तत्काळ ती वेल मुळासकट उपटून टाकली. हे पाहून ती ब्राह्मण स्त्री एक क्षणभर स्तब्ध झाली, रडू लागली. आम्ही या श्री सद्गुरूंना भिक्षा वाढली आणि त्यांनी आमच्या मुखातला घासच काढला. त्यांनी आम्हाला हे दुःख का दिलं कद्रा? हे आपले प्रारब्ध आहे. रडू नकोस. श्री सद्गुरूंवर आरोप लावू नकोस. शांत हो. जो 84 लक्ष योनीचा स्वामी आहे, जो रंकालाही क्षणात राजा करू शकतो भर, तो श्री सद्गुरू आपल्याला कधीही दुःख देणार नाही. आता त्या ब्राह्मणाने त्या वेलीचे मुळं काढायला घेतले. वेल उपटताना त्या जागी जमिनीखाली एक मोठा खजिना सापडला. एक सोन्याच्या नाण्यानी भरलेला हंडा सापडला. ब्राह्मण आश्चर्यचकित झाला. त्याला समजले की ही श्री सद्गुरूंची कृपा आहे. त्याचे दारिद्र्य एका क्षणात नाहीसे झाले. तो आणि त्याची पत्नी आनंदाने भरून गेले. दोघे लगेच संगमावर गेले. श्री सद्गुरूं झाडाखाली ध्यानस्थ बसलेले होते. ओम स्वर येत होता. तुम्ही साक्षात परमब्रह्म आहात. श्री सद्गुरू, तुम्हीच विश्वरूप आहात. सूर्य, चंद्र, तारा, ग्रह तुमच्याच आज्ञेने परिक्रमा करतात. त्या ब्राह्मण स्त्रीने श्री सद्गुरूंची यथार्थ पूजा केली. श्री सद्गुरूचरणी फुले वाहिली व नतमस्तक झाले. मग ब्राह्मण स्त्रीने श्री सद्गुरूंची आरती ओवाळली. दोघांनी आरत्या म्हटल्या व स्तुती स्तवन गायले. माझ्या मुलांनो, घाबरू नका. खरी शांती तुमच्या हृदयात आहे. तुम्हा सर्वांना आशीर्वाद. भिऊ नका. माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी नेहमीच आहेत. प्राप्त झालेले धन जपून वापरा. भगवंताचे स्मरण करत रहा. दान व धर्म करा. सात्विक रहा. त्या ब्राह्मणाने ते धन धर्मकार्यासाठी वापरले. अतिथींची सेवा केली आणि श्री सद्गुरूंची भक्ती अधिक वाढवली. तो नेहमी म्हणत असे,
श्री सद्गुरुचरणांवर विश्वास ठेवल्यास अशक्यही शक्य होते. हे नामधारका, या कथेतून हे स्पष्ट होते की सद्गुरूंवर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवल्यास त्यांच्या कृपेने दारिद्र्य, दुःख आणि संकटे नाहीशी होतात. गुरु आज्ञा पाळणारा भक्त कधीही निराश होत नाही. अध्यायाचा सार असा आहे की श्री सद्गुरु आज्ञेवर निःसंशय आणि विश्वास ठेवावा. भक्तिभावाने केलेली सेवा कधीही वाया जात नाही. दारिद्र्य आणि दुःख हे गुरुकृपेने दूर होऊ शकते. ती श्री गुरुचरित्रे अमरापूर द्विजदैन्य हरण नाम 18 अध्यायः समाप्तः.